हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्थ आणि मस्त असाल. आम्ही अमरावतीला जातोय. अगदी जवळचं एक लग्न अटेंड करायचं आहे. तर म्हटलं चला पॅकिंग करून घेऊया. कारण त्यानंतर मला माझ्या किचनमधील सर्वात महत्त्वाच्या भागाची म्हणजेच फ्रीजची डीप क्लीनिंग करायची आहे आणि फ्रीज ऑर्गनाइज करायचं आहे. जेणेकरून काही दिवस घराबाहेर असताना फ्रीज स्वच्छ आणि नीटनेटकं राहील. फ्रीज रोज वापरला जातो, त्यामुळे त्यात नकळत डाग, सांडलेले पदार्थ आणि अनावश्यक वस्तू जमा होतात. म्हणूनच काही दिवसांनी एकदा डीप क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं. फ्रीजची हालत तुम्हाला दाखवते बघा. इतका अस्ताव्यस्त झाला आहे. माहेरी राहण्याचं सुख वेगळं, पण परत आल्यावर जी कामं राहतात ना, ते ते काम इतके मोठे असतात आणि इतके जास्त हेक्टिक असतात. पण चला, आज पटकन फ्रीज क्लीन करून घेते. सर्वप्रथम मी फ्रीजमधील सर्व सामान बाहेर काढले. भाज्या, दूध, सॉसेस, डबे आणि इतर सर्व वस्तू एका ठिकाणी ठेवले. बघा ना, केवढा पसारा होता फ्रीजमध्ये. आता फ्रीजमधील सर्व ट्रे, शेल्फ आणि ड्रॉवर काढून ते मी एकदम स्वच्छ पुसून घेतले आणि त्याला कोरडे केले. फ्रीजच्या आतील सर्व साईड्स, एकूण एक कोपरे आणि फ्रीजच्या आतील सर्व साईड्स, कोपरे आणि रबर सील्स छान स्वच्छ पुसून घेतले. यामुळे दुर्गंधही कमी होते आणि फ्रीज फ्रेश राहतो. फ्रीज जेव्हा भरलेला असतो तेव्हा कळत नाही की त्यात आतमध्ये डागं असेल किंवा काय सांडलं असेल तर ते. पण जेव्हा आपण तो पूर्ण रिकामा करतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की फ्रीजची काय हालत झाली आहे. तीच आता माझ्या फ्रीजची झाली होती. पण मी पटापट सगळं कोलींनी आतला फ्रीज एकदम नीट अँड क्लीन स्वच्छ पुसून घेतला. आता वेळ होते डोअर क्लीन करायची. डोअरमधले शेल्फ सगळे काढून घेतले, ते पण नीट पुसून आणि एकदम छान क्लीन करून घेतले. डोअरला जे रबर सील असतं ते इतकं घाण झालं होतं, पूर्ण ब्लॅक झालं होतं. तर मी स्क्रबर घेतला आणि त्याला थोडं लिक्विड सोप घेऊन एकदम छान असं स्क्रब करून छान क्लीन करून घेतलं. आता इतकं स्वच्छ झालं आहे ना क्लीन केल्यावर. वरचेवर फ्रीज क्लीन करतो किंवा म्हणजे नीट पुसून घेतो आपण शेल्फ वगैरे, पण रबर सीलवर एवढं लक्ष जात नाही. पण ते सुद्धा क्लीन करायची आवश्यकता असते, नाहीतर मग कॉक्रोच वगैरे होण्याचे खूप चान्सेस असतात. एकदाचा पूर्ण फ्रीज क्लीन करून झाला आहे. आता सगळ्या शेल्फ, ड्रॉवर, ट्रेस सगळे लावून घेते, म्हणजे त्यानंतर फ्रीजमधलं सामान ऑर्गनाईज करता येईल. सगळ्यात आधी डोअर ऑर्गनाईज करू. जे काही मसाले छोटे मोठे म्हणजे जे मला फ्रीजमध्ये ठेवायचे होते ते सगळे मी छोट्या भरण्यांमध्ये भरले. आणि काही आपल्याकडे मसाल्याचे बॉक्सेससुद्धा असतात, ते सुद्धा मी व्यवस्थित ठेवले आहेत.
खूपदा एक्सपायरी झालेले मसाल्याचे किंवा काही आपण आणलेले प्रोडक्ट्स असतात फ्रीजमध्ये, ते सगळे मी साईडला काढून घेतले. त्यामुळे ना आता फ्रीज जेव्हा लावला तेव्हा इतका नीटनेटका आणि सुटसुटीत दिसतो आहे. भाज्या शक्यतोवर मी मोठ्या ड्रॉवरमध्येच ठेवते. फक्त टोमॅटो वगैरे मी एका टोपलीमध्ये ठेवते. आणि काय होतं की आपल्या टोमॅटोला कधी ना मॉइश्चर जास्त सुटल्याने ते खराब पण होतात फ्रीजमध्ये जरी ठेवतो. तर काय करायचं, मध्ये मध्ये त्याला काढून थोडं कोरड्या कपड्यावर ठेवायचं आणि ते पाणी सगळं पुसून घेतल्यावर मग परत त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. चहा करताना आपण अद्रक टाकतो, तर हे ग्रेटर एकदम बेस्ट आहे. ह्यामध्ये अद्रक ठेवायलासुद्धा जागा आहे आणि अद्रक ग्रेट करून त्या डब्यातच आपल्याला म्हणजे ग्रेट करता येतं आणि ते यूज करता येतं, म्हणजे बाहेर सांडतसुद्धा नाही. मिरची, कोथिंबीर असे छोट्या मोठ्या डब्यात ठेवून मी ते व्यवस्थित ऑर्गनाईज केले आणि बघा आता हा टब पण ऑर्गनाईज केला आहे. तर गावाला जायचं आहे म्हणून जास्त व्हेजिटेबल्स नाही आहेत. गावावरून आल्यावर पुन्हा फ्रीज रिस्टॉक करायचंच आहे. फ्रीज तर साफ झाला आहे, पण आता फ्रीजर क्लीन करायची गरज होती, तर तो पण पटापट करून घेतला. तर काही जास्त घाण झालेला नव्हता, कारण सामान खूप कमी असतं त्यामध्ये तर. आणि आता तो क्लीन करून झाला आहे, तो पण नीट लावून घेतला. हे रबर सील बघा इतकं ब्लॅक झालं होतं ना, पण मी त्याला नीट स्क्रब केलं तर बघा इतकं स्वच्छ झालं आहे आता. आता हे नेहमी असंच ठेवायचा मी प्रयत्न करेल. आणि डोअर बघा नीट ऑर्गनाइज्ड केलं ना, तर आपल्याला व्यवस्थित वस्तू दिसतात, ते शोधायला सोप्या जातात आणि फ्रीजसुद्धा नीटनेटका राहतो. आतून फ्रीज क्लीन तर झालाच आहे, तर म्हटलं चला आता बाहेरून पण छान क्लीन करून घेऊया. तर पटापट सगळे फ्रीज मॅग्नेट काढले आणि बाहेरून पण फ्रीजला छान पुसून घेतलं. घरातील कामे शांतपणे आणि आपल्या गतीने केली ना, तर ती ओझं वाटत नाही. किचन असो वा आपलं घर स्वच्छ नीटनेटकं दिसायचं असेल ना, तर मेहनत तर घ्यावीच लागेल. आणि काय हरकत आहे, जर आपण मेहनत घेतल्याने आपलं घर स्वच्छ नीटनेटकं राहणार असेल, जर घरात पॉझिटिव्हिटी येणार असेल तर. फ्रीज क्लीन करताना किचनमध्ये सुद्धा बराच पसारा झालेला होता, तो सुद्धा आवरून घेतला. शेवटी जेव्हा संपूर्ण फ्रीज स्वच्छ, सुगंधी आणि ऑर्गनाइज दिसला, तेव्हा मात्र खूप समाधान वाटलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू.